नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार, कांद्याचे भाव तेजीत येणार, किती येणार, कधी येणार, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसला बेल म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर सविस्तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून रसला बेल म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर सुरुवात करतो आहे. कांदा भाव वाढणार तर कशामुळे वाढू शकतात आणि कांद्याचे भाव कमी झाले तर कशामुळे कमी झाले बघा स्क्रीनवरती. भारत दिगोळे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. कांदा विशेष सूचना आहे, बघू शकता. कांद्याचे भाव वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा सततचा मोठा हस्तक्षेप होत आहे. कोणता हस्तक्षेप त्यांनी आजपर्यंत केला? आता या 1-1.5 महिन्यामध्ये तर नाफेडचा बफर स्टॉकमधील 35 रुपयांनी विकणारा कांदा आता या ठिकाणी त्याच्या आड येतो आहे आणि भाववाढ रोखण्यासाठी ते काम करत आहे. केंद्र सरकारचा सततचा हा मोठा हस्तक्षेप असणार आहे आणि नाफेडचा बफर स्टॉकमधील 35 रुपयांनी विकणारा कांदा निर्यातीवर 20% शुल्क हे त्यातील मोठे कारण आहे. त्यात कांदा आयातीला असलेली परवानगी, त्यामुळे अफगाणिस्तानमधून येणारा फार कांदा या ठिकाणी का होईना कांदा आठवड्याभरात 800 ते 1000 रुपयांच्या दराने कांद्याची घसरण या ठिकाणी झाली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी त्यात कांदा आयातीला असलेली परवानगी आणि अफगाणिस्तानमधून येणारा कांदा, त्यामुळे आठवड्याभरात 800 ते 1000 रुपयांनी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. परंतु तरी कांदा दरवाढीला संधी दिसत आहे. आता चाळीमध्ये शेतकऱ्यांना सूचना देत आहे की कांद्याच्या भावात तेजी येऊ शकते, भाववाढ होऊ शकते, संधी अजून सुद्धा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचा प्रयत्न करू नका, घाबरून जाऊ नका. आणि या ठिकाणी बघितलं तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कांद्याच्या दरात घसरण झाली जरी असली परंतु तरी कांदा दरवाढीला संधी दिसत आहे. आता चाळीमध्ये शेतकऱ्यांकडे राहिलेली थोडीफार कांदा हा आता रिस्क म्हणून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा थोडा विक्री करणे योग्य राहील. नवीन लाल कांद्यालाही चांगले दर या ठिकाणी मिळतील आणि एकंदरीतच या ठिकाणी लाल कांद्याला चांगले दर मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी अपरिपक्व कांदा काढून बाजारात विक्रीसाठी आणण्याची घाई करू नये आणि या ठिकाणी अपरिपक्व कांदा मार्केटमध्ये घेऊन या ठिकाणी कांद्याचे कवडीमोल भाव घेऊ नये, असं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचं वैयक्तिक मत आहे. आणि या ठिकाणी कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलावी, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कांदा प्रश्नासंदर्भात त्यांच्या असलेल्या उपाययोजना, धोरणं तयार करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार कायमस्वरूपी निश्चित कांदा विक्रीपर्यंत, बियाण्यापासून ते विक्रीपर्यंत राज्य सरकारकडून कायमस्वरूपी निश्चित धोरण या ठिकाणी तयार करण्यासाठी आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे अतिशय महत्त्वाची संकल्पना व सूचना आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते यांनी मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन बैठकीला तारीख ठरवावी व बैठक घ्यावी असं त्यांचं पत्रामध्ये ईमेलच्या माध्यमातून संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष जयदीप भदाणे यांच्यासह हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला 25 सप्टेंबर रोजी ईमेलच्या माध्यमातून पाठवण्यात आलेलं आहे. खरं तर ही परिस्थिती आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी कांद्याला कवडीमोल भाव भेटतो आहे. अगोदरच या ठिकाणी कांद्याची जी काही परिस्थिती आहे ती फार बिकट झालेली आहे आणि ह्याच्यातच या ठिकाणी संकल्पना आहे की कांद्याला भाववाढ व्हावी आणि कांद्याला चांगले दर मिळावा, शेतकऱ्यांना कायम अपेक्षा आहे. आणि अपेक्षा असताना देखील या ठिकाणी कांद्याला चांगला भाव भेटेल अशी शेतकऱ्यांना वाटतंय. परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी कांद्याला चांगले जर भाव मिळवायचे असतील तर नक्कीच या ठिकाणी बघितलं तर 2 पैसे शेतकऱ्यांना मिळवायचे असतील तर नक्कीच शेतकरी कायम या ठिकाणी बघितलं तर आग्रही आहे. आणि या ठिकाणी एकंदरीत आपण बघत असाल
तर कांद्याला कवडीमोल जो काही भाव भेटला तो या सरकारच्या कारणामुळेच भेटला। एकंदरीत सरकारने हस्तक्षेप केला, त्यामुळे कांद्याला कवडीमोल भाव भेटला गेला आणि कांदा या ठिकाणी जो काही कवडीमोल भावाने विकला गेला, सध्याची परिस्थिती सांगतोय, तो या सरकारनेच कमी भावाने विकण्यास भाग पाडलं। या सरकारने हस्तक्षेप केला, या सरकारनेच काही ना काही काडी केली त्यामध्ये। आता या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 पैसे मिळण्याची कायम अपेक्षा असताना देखील सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे आणि या ठिकाणी एकंदरीतच शेतकरी बांधव वारंवार या ठिकाणी ओरडू सांगतोय की कांद्याला चांगला भाव द्या, कांद्याला हे करा ते करा, परंतु हे सरकार शेतकरी विरोधी असल्या कारणानं हे वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेताना दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे। कांद्याच्या भावात नक्कीच तेजी येऊ शकते जर सरकारने कांद्यावरील जे काही या ठिकाणी धोरणं लादले आहे, निर्यात मूल्य, निर्यात शुल्क, निर्यात बंदी असे धोरणं जे काही सरकारचे आहे कांदा भाव कमी करण्यासाठी, हे जर वारंवार लादले गेले नाही किंवा लादलेच नाही तर नक्कीच कांद्याच्या भावात सुधारणा एकंदरीतच होऊ शकते। कारण आधीच या ठिकाणी काबाड कष्ट करून शेतकरी कांदा पिकवतोय उन्हातान्हात आणि त्याला जर अशा प्रकारचा कवडीमोल भाव भेटत असेल तर नक्की शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, असा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे। शेतकरी यांची जागा यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही विधानसभेला, लोकसभेला तर यांची कांदा पट्ट्यातील यांची जागा यांना दाखवून दिलीच आहे आणि आता राहिली वेळ विधानसभेची आणि विधानसभेत सुद्धा शेतकरी संतप्त आहे बरं का। आणि त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी यांची जागा यांना दाखवून दिली तर काय धोरणं हे बदलणार नाही। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची काय ताकद आहे, कारण त्या ठिकाणी गृहिणीचं बजेट कोलमडतं, गृहिणी रडविल्या होतात परंतु शेतकरी रडविल्या होत नाही असं यांना वाटतंय। परंतु इतके दिवस कवडीमोल भावाने शेतकऱ्यांचा कांदा तुम्ही खरेदी केला आणि शेतकऱ्यांना कवडीमोल भाव दिला, त्यावेळेस सरकार या ठिकाणी झोपलं होतं का? त्यावेळेस भाववाढ करण्यासाठी कोणीही पुढे यायला तयार नव्हतं, परंतु शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव कमी झाले, पुढे कोणी यायला तयार होत नाही। परंतु या ठिकाणी भाववाढ झाले तर लगेच कमी करण्यासाठी निर्यात बंदी एका रात्रीत ते करतात, निर्यात शुल्क लागू करतात, निर्यात मूल्य लागू करतात, एका दिवसात एका रात्रीत निर्णय घेतात। परंतु शेतकऱ्यांचा भाववाढ झाल्यावर निर्यात बंदी निर्यात शुल्क करतात, परंतु शेतकऱ्यांचा भाव कमी झाला त्यावेळेस या ठिकाणी कांदा भाव कमी झाला त्यासाठी निर्यात खुली कधी करत नाही आणि भाव कमी झाले म्हणून यांना काही शेतकऱ्यांना काही रडविल्या झाल्या म्हणून काहीतरी त्यांना निर्यात लवकर चालू करत नाही किंवा कोणतेही भाववाढ करण्यासाठी कोणतेही ती या ठिकाणी उपाययोजना करत नाही। अशी सद्यस्थिती परिस्थिती या सरकारची आहे। त्यामुळे वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेणं योग्य कितपत या ठिकाणी वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेणं कितपत योग्य आहे, आता तुमचंच वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा। महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट कळेल। कांदा भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतोच, तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। अशा प्रकारच्या घडामोडी, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट आपण वारंवार घेऊन येतच असतो, तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतोच, तशीच ही महत्त्वाची अपडेट असल्याकारणानं तुमच्यापर्यंत पोहोचली। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत ही बातमी शेअर करा विसरू नका आणि शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येत असतोच, तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे एका माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स। तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण अपडेट्स।
तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.